हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। हिवाळ्यात पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। पालकामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। पालक आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतो। तसेच पालक आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असतो। अनेकांना पालक खायला अजिबात आवडत नाही, पण मुलांनी सुद्धा पालक अगदी आवडीनेच खाल्ला पाहिजे। यासाठीच आज आपण मस्त पालक पनीरची भाजी पाहणार आहोत। पालक पनीर बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी आधी आपण पालक प्युरे तयार करून घेऊयात। त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूयात। आता या पाण्यामध्ये आपण पालक घालूयात। मी इथे पालकाची एक जुडी घेतली आहे, ती स्वच्छ नीट करून घेतली आहे। आता हा पालक आपण 1-2 मिनिटांसाठी उकडून घेऊयात। पालक अशा पद्धतीने हलकासा शिजला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता पालक व्यवस्थित शिजला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि आता हा पालक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हा पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे गरम पाण्यातून एकदम लगेच तो थंड पाण्यामध्ये घालायचा। तसं केल्यामुळे काय होतं तर पालकाचा हिरवा रंग तो आहे असाच राहतो, म्हणजे पालक प्युरे एकदम हिरवीगार तयार होते। त्यासाठी आता हा पालक आपण थंड पाण्यामध्ये घालूयात। आता हा पालक 1 मिनिटासाठी या पाण्यामध्ये ठेवूयात। आता हा पालक आपण या पाण्यामधून काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। आता या पालकाची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पालकाची प्युरी एकदम बारीक झाली आहे। आता ही पालकाची प्युरी आपण एका साईडला ठेवूयात आणि पालक पनीर बनवायला सुरुवात करूयात। आता पालक पनीर बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण एक कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालूयात आणि यात आता बारीक कट केलेला कांदा घालूयात आणि कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा छान परतून झाला आहे। यामध्ये आता बारीक कट केलेला टोमॅटो घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो छान परतून झाले आहेत। यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालूयात। मी हिरव्या मिरचीच्या पेस्टसाठी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र वाटून घेतली आहे। यामध्ये आता थोडीशी हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालूयात। लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे तुम्हाला भाजी किती जास्त तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता। आणि मसाला कढईला चिटकू नये यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण जी पालकाची प्युरी तयार केली ती घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। पालकामध्ये जे आयर्न असतं ते शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जावं यासाठी नेहमी पालकाबरोबर आंबट म्हणजे व्हिटॅमिन सी असणारा पदार्थ वापरायचा, म्हणजेच एकतर दही किंवा लिंबू किंवा मग टोमॅटोचा वापर करायचा। त्यामुळे काय होतं तर शरीरामध्ये आयर्न शोषलं जातं। त्यामुळे डॉक्टरसुद्धा नेहमी बघा आयर्नच्या गोळीबरोबर व्हिटॅमिन सीची गोळी देतात। यामध्ये पाणी घालूयात। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। यामध्ये आता बारीक कट केलेले पनीरचे तुकडे घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। यावरती आता 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि भाजी छान शिजवून घेऊयात। चेक करूयात भाजी शिजली आहे का। तुम्ही बघू शकता भाजी किती छान घट्टसर झाली आहे। भाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तयार झाली झटपट बनणारी मस्त पालक पनीर। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा।
ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।